मराठी भाषा म्हणजे काय हे आपल्याला शिकवायला येत आहेत नखरेल ताईच्या टीमचे हरिपुत्र म्हणजे सार्थक आणि 31 गावकर साक्षी. मराठी स्टेप्स फॉलिंग आहेत, मराठी स्टेप्स फॉलिंग आहेत, मराठी स्टेप्स फॉलिंग आहेत. हुश झालं एकदाचं मराठी सॉन्ग. आता मराठी स्पीच. माझं नेम साक्षी 31 गावकर. माझी मदर टंग मराठी आहे. माझे बाबा, माझी मम्मा, ग्रँडफादर, ग्रँडमदर, ब्रदर आणि सिस्टर वी ऑल रिस्पेक्ट मराठी आणि ऑलमोस्ट आम्ही सगळे मराठीच यूज करतो. मराठी यूज केलं नाही तर इट विल डाय असे माझे US मधले अंकल म्हणतात. म्हणून मी रोज न विसरता 1 तास एकही इंग्लिश वर्ड न यूज करता मी कंटिन्यूस मराठी बोलू शकते का हे मला बघायचं होतं. आणि मला प्राईड आहे की मी मराठी आहे. काय साक्षी काय करतेस? स्पीच प्रॅक्टिस का? अरे ते मराठी वाङ्मय मंडळाची स्पीच कॉम्पिटिशन आहे ना म्हणून. वाङ्मय मंडळ? हो. अरे स्कूलच्या लायब्ररी शेजारी एक बोर्ड आहे ना मराठी वाङ्मय मंडळ, त्याची स्पीच कॉम्पिटिशन आहे. वाङ्मय मंडळ नाही ग, वाङ्मय मंडळ नाही, ते वाङ्मय मंडळच आहे. बरं ठीक आहे, विषय काय आहे? माझी मातृभाषा. मातृभाषा? मातृभाषा नाही ग, मातृभाषा नाही, ते मातृभाषाचे. ते नाही का तला सी काढतात तला सी. तू म्हातारी होईपर्यंत तुला मातृभाषा येणार नाही. ए तुझी मातृभाषा कोणती? माझी गंमतच आहे. हे बघ, बाबा मराठी, आई गुजराती, डावीकडे तमिळ, उजवीकडे तेलुगू, समोरचं हॉटेल पंजाबी, चहावाला इराणी, पाळणा घर बंगाली आणि माझा दादा जातो फ्रेंच क्लासला. आई शपथ, मग तुझ्या घरी तर भेळच आहे लँग्वेजेसची. हो, पण फुटाणे मात्र मराठी. म्हणजे वर फुटाणे काका राहतात ते मराठी. अच्छा, आणि मी ही शुद्ध मराठी बोलतो. मग तुला शुद्ध मराठी बोलायचं आहे ना? आधी हे म्हणून दाखव. शुभं करोति कल्याणम आरोग्यं धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. ए तू काय बोलतोयस? मी इथे प्रॅक्टिस करायला आली आहे ना स्पीचची. बरं ठीक आहे, तू मला कुठल्या तरी चित्रपटाचं मराठीत सांग. यू मीन मराठी पिक्चर? हो, तुझ्या भाषेत मराठी पिक्चर. हा, द ॲडव्हेंचर ऑफ द रनिंग ट्रेन. फक्त मराठी. एक ट्रेन असते, ती फुल ऑफ गोल्डनी भरलेली असते आणि ती रन करत असते. पण सडनली तिकडे थीव्स येतात आणि फायरिंग सुरू करतात. झालंय. पॅसेंजर फ्रेड होतात, लेडीज केअर होतात, ते त्यांचे ज्वेलरीज देऊन टाकतात. हेल्प हेल्प असे लेडीज ओरडतात. जेंट्स घाबरतात, बेबीज रडायला लागतात. तेवढ्यात नायक येतो आणि चोरांशी लढतो. आणि सगळ्यांना वाचवतो. तेवढ्यात नायिका येते. नायिका? तुला माहित नाही का? नाही का? का नाही? तुझं ठरव, नायिका का नाही. बरं ठीक आहे, तुझ्या भाषेत हिरोईन. हा, आणि मग नायकाला खूप पैसा मिळतात सरकारकडनं. ए मी इथे स्पीच करणार आहे ना, मी इथे चांगलं मराठी बोलते, मग तू का मध्ये मध्ये बोलतोस? बरं ठीक आहे, मी शुद्ध मराठी बोलत होतो. शुद्ध मराठी नसतं, प्युअर मराठी असतं. हरलो का तुझ्या समोर हरलो. म्हणूनच मराठी स्टेप फॉलिंग आहे. मराठी हे तुझं प्युअर मराठी होतं ना. आता मी तुला शुद्ध मराठी सांगतो. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. कसं वाटलं प्युअर मराठी? तुमचा प्रयत्न फारच छान होता, स्पृहणीय होता, वाखाणण्याजोगा होता. 31 गावकर, तुम्हाला या शब्दांचे अर्थ कळतायत? स्पृहणीय, वाखाणण्याजोगा. विचारीचा चेहरा बघ रे. नको रे, नको नको. नाही, पण हे शब्द कानावर जाऊन द्यात, पुढे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे.
कारण आपली जी मातृभाषा आहे त्या भाषेचा आपल्याला सार्थ अभिमान असायलाच पाहिजे आणि त्या भाषेवरती आपलं प्रभुत्व सुद्धा असायला पाहिजे. आणि आता सिग्नल. हरकत नाही, पुढच्या वेळेला आणि छान करू.